छावा चित्रपट पुढील महिन्यामध्ये रिलीज होतोय, म्हणजे प्रदर्शित होतोय. मात्र या चित्रपटाला आता विरोधही केला जातोय, कारण त्यामध्ये असे काही पात्र दाखवलेत जे महापुरुषांसंदर्भामध्ये आहेत, मातेसंदर्भामध्ये आहेत. काय भावना आहे शिवप्रेमींच्या, त्यासोबतच काय त्यांना म्हणायचं आहे जाणून घेऊयात. एक छावा चित्रपट प्रदर्शित होतोय, मात्र त्यात तुम्ही त्याला विरोध करताय. विरोध कशाला आहे आणि का आहे? सर्वप्रथम सर्वांना जय शंभूराजे. विषय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण ज्या अर्थी तुम्ही छावा हा पिक्चर काढला, तर छावा म्हणजे सिंहाचा बछडा, त्याला सिंहाच्या बछड्याला छावा म्हणतात. छत्रपती संभाजी महाराज इतिहासातलं एकमेव असं ते नेतृत्व आहे, एकमेव असं ते व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वावर पहिल्यापासून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोड उडवण्याचं काम, त्यांचा इतिहास विद्रुपीकरण करण्याचं काम काही मनुवादी लोकांनी केलेलं आहे. मी सर्वप्रथम त्याचा निषेध करतो. आणि पुढच्या महिन्यामध्ये छावा जो चित्रपट रिलीज होणार आहे, त्याचं टीजर आम्ही काल बघितलं. त्या टीजरमध्ये स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि राणी येसूबाई साहेब हे नाचताना नृत्य करून दाखवलेलं आहे. अरे, जगामधले एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या दरबारामध्ये स्त्री कधी नाचली नाही, आणि तेच त्यांचाच पुत्र शिवपुत्र संभाजी तुम्ही नाचताना दाखवताय. हे अतिशय अशोभनीय आणि इतिहासाचं विद्रुपीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि आमच्या भावना अनावर झालेल्या आहे, आमच्या भावना दुखावलेल्या आहेत. मी आपल्या लोकशाही चॅनलच्या माध्यमातून, आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून त्या डायरेक्टरला सांगतो, जर इतिहास तज्ज्ञांना, अभ्यासकांना दाखवल्याशिवाय हा पिक्चर तुम्ही रिलीज कराल, तर हा पिक्चर मी रिलीज होऊ देणार नाही. मी अतिशय जबाबदारी बोलतो. पोलीस यंत्रणेला आमच्यावर जो कोणता गुन्हा दाखल करत असेल तो दाखल करावा, पण आम्ही हा पिक्चर, तो छत्रपती संभाजी महाराजांचे नृत्य आहे ते कट केल्याशिवाय हा पिक्चर आम्ही रिलीज होऊ देणार नाही. या 3 मिनिटामध्येच ही एक चूक आहे, तर 3 घंट्याच्या पिक्चरमध्ये काय चुका असतील याचा आम्ही अंदाज बांधू शकतो. त्यामुळं तात्काळ हा चित्रपट इतिहास अभ्यासकांना दाखवावा आणि ज्या जे आक्षेपार्ह सीन आहेत ते वगळावे. ते न वगळता जर चित्रपट प्रदर्शित केला, आम्ही थिएटर फोडून टाकू, जाळून टाकू. तुमची काय भावना आहे? जय शिवराय, जय शंभूराजे. जो पिक्चर रिलीज होणार आहे छावा नावाचा, त्या छावा नावाच्या पिक्चरमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या पत्नी ह्या दोघं एका गाण्यामध्ये नृत्य करताना दाखवलेलं आहे. ते आम्ही कदापिही सहन करणार नाही, कारण छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत एकही लढाई न हरणारे अशी नोंद इतिहासामध्ये आहे. असे धर्मवीर संभाजी महाराज हे तलवारीच्या टोकावर आपल्या शत्रूंना नाचवत होते. ते स्वतः कधी नाचले नाही आणि कधी त्यांच्या दरबारात स्त्री नाचलेली नाही. अशा धर्मवीर संभाजी महाराजांना बदनामी करण्याचं जर काम आपण करत असाल, तर झुंजार छावा संघटना आपल्या स्टाईलने आपल्याला उत्तर देणार. नक्कीच. तुमची काय भूमिका आहे, काय भावना आहे, तुम्हाला काय वाटतं? आता पुढच्या महिन्यात पिक्चर येतोय, जो प्रदर्शित होतोय. आता जो छावाचा टीजर आपण नुकताच बघितला आहे, हा येणारा चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज होतोय. लक्ष्मण उतेकरने एवढं तरी समजायला पाहिजे त्या डायरेक्टरला. याआधी मोठे याच्यावर इतिहासावर पिक्चर आलेले आहेत की जोपर्यंत तज्ज्ञांना दाखवल्याशिवाय हे पिक्चर आतापर्यंत रिलीज झालेलं नाही. मी पण या डायरेक्टरला विनंती करू इच्छितो आणि एक गंभीर इशारा देऊ इच्छितो की जोपर्यंत हा पिक्चर आम्हाला अगोदर दाखवल्याशिवाय, पूर्ण तज्ज्ञांना दाखवल्याशिवाय, तोपर्यंत हे जे गाणं दाखवलं त्या पिक्चरमध्ये छत्रपती शंभूराजे आणि येसूबाई यांनी स्वराज्य मिळवून देण्यासाठी किती मोठं योगदान केलं आहे. आणि जर तुम्ही हा जर इतिहास तुटक्या मोठक्या पद्धतीने दाखवून, असं नाचगाणे दाखवून जर तुम्ही दाखवत असाल, तर येणाऱ्या भावी पिढीला काय त्याच्या संस्कार मिळणार आहे. तर मी विनंती गंभीर इशारा करू इच्छितो, जर हा जर पिक्चर जर यांनी जर तज्ज्ञांना दाखवता जर रिलीज केला, तर झुंजार चहा संघटना रस्त्यावर उतरून पूर्ण थिएटरमध्ये, कुठल्याही थिएटरमध्ये हा पिक्चर चालू देणार नाही, एवढं मी त्यांना गंभीर इशारा देतो. चित्रपट चालू देणार नाही, तुम्ही काय सांगा? मुळामध्ये विषय असा आहे, हे डायरेक्टर लोक जे आहेत, इतिहासावर जे पिक्चर काढतात ते मुद्दामून असे सीन ते शूट करतात. याचं कारण असं आहे की त्यांना माहिती आहे, आक्षेपार्ह सीन शूट केले की संघटना उठणार, संघटना विरोध करणार, टी व्हीवर न्यूज चालणार आणि आमचा पिक्चर हाऊसफुल होणार. हा त्यामागचा चुकीचा हेतू आहे. तुम्ही इतिहास खरा दाखवा. प्रेक्षक आजही गर्दी करतात, परंतु जर छत्रपती संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवून तुम्ही जर चित्रपट प्रदर्शित करत असाल, तर झुंजार छावा संघटना हा राज्यामध्ये हा पिक्चर चालू देणार नाही. मी अतिशय जबाबदारी बोलतो. यापुढं जर डायरेक्टर लोकांनी कोणत्याही इतिहासावर, कोणत्याही महापुरुषावर असा पिक्चर काढला आणि जर त्यांच्या चारित्र्यावर जर काही किंतु परंतु हा प्रश्न निर्माण होत असेल, तर ह्या सर्व
चित्रपटाच्या निर्मात्यांना मी जाहीर इशारा देतो, तुमचं तोंड काळं केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. झुंजार स्टाईलनं तुम्हाला झुंजार छावा, तुम्हाला आमचा इस्का दाखवणार तुम्हाला. तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय. सर्व दिग्दर्शकांना विनंती आहे की इतिहास जरूर दाखवा. येणाऱ्या पिढीला आपला हा इतिहास दाखवणं गरजेचं आहे, पण जसा इतिहास आहे तसाच दाखवावा. त्याच्या कोणत्याही पद्धतीनं त्याचं विद्रुपीकरण, त्याच्यामध्ये काही विध्वंस न करता जसा आहे तसा दाखवावा. आपण आता हे 3 मिनिटाचं ट्रेजर बघतोय, त्या 3 मिनिटाच्या ट्रेजरमध्ये जर असं काही आक्षेपार्ह येत असेल तर येणाऱ्या जो काही 3 घंट्याचा जो मूवी आहे त्यामध्ये नेमकं काय आहे त्याचं सर्वेक्षण हे झालं पाहिजे. इतिहास तज्ज्ञांना हा दाखवला गेला पाहिजे आणि त्याच्यानंतरच तो रिलीज झाला पाहिजे, ही पहिले नम्र विनंती आहे. आणि जर याच्यातून तुम्ही जर बोध घेणार नसाल तर आम्ही आमच्या स्टाईलनं, झुंजार छावा स्टाईलनं याचा विरोध करणार आणि करणार. आपण या ठिकाणी पाहताय, जर हा चित्रपट तुम्ही तसाच प्रदर्शित करत असाल तर या ठिकाणी त्याचा विरोध केला जातोय. मात्र जर महापुरुषांना आणि मातांचा जर अशा प्रकारे तुम्ही दृश्य दाखवत असाल किंवा नृत्य करताना दाखवत असाल तर ते सहन केलं जाणार नाही. त्यामुळे सिनेमागृह फोडण्याचा इशारा आणि जाळण्याचा इशारा देखील या संघटनांनी दिलेला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.